इतर शहरांच्या तुलनेत बदलापुरात परवडणारी घरे मिळतात अशी नागरिकांची धारणा झाली. त्यामुळे मुंबईकडील मध्यमवर्गीय बदलापुरात राहणे पसंत करतात. पण बदलापूर ते मुंबई मार्गावर लोकलची संख्या अत्यल्प असल्याने नागरिकांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपघातांच्या घटनाही वारंवार घडतात. मात्र आता बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14 ही थेट मुंबईशी जोडली जाणार आहे. या कामाची निविदा MMRDAने प्रसिद्ध केली आहे. या प्रस्तावित 39 किलोमीटर लांबीच्या मेट्रो 14च्या मार्गिकेचे काम लवकरच सुरू होणार असल्याने नागरिकांची या गर्दीतून सुटका तर होईलच, पण वेळही वाचणार आहे. या प्रकल्पासाठी आमदार किसन कथोरे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून येत्या 5 वर्षात ही मार्गिका उभी राहणार आहे. या प्रकल्पासाठी 18,000 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित असून त्याचा प्रकल्प अहवाल मिलान मेट्रो या कंपनीने तयार केला आहे. हा DPR IIT मुंबईकडून तपासून घेऊन MMRDAने अंतिम केल्याचे समजते. ही मार्गिका सुरू झाली तर दररोज 7 लाख प्रवासी प्रवास करू शकतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. 2 स्थानकामधील अंतर 5 किमीपेक्षा अधिक असलेला तसेच खाडी पार करून जाणारी ही मुंबईतील पहिली मेट्रो असेल. या मार्गिकेला कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून घनसोलीपर्यंत ती भूमिगत असेल. ठाणे खाडी परिसरात या मेट्रो मार्गिकेची लांबी जवळपास 5.7 किलोमीटर तर घनसोली ते बदलापूर हा 30 किलोमीटरचा उन्नत मार्ग असेल. तसेच 1.94 किलोमीटर जमिनीकडील मार्ग असेल. या मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी बदलापूर नगर परिषदेने 21.7 हेक्टर जागा दिली. बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो 14, वडाळा, घाटकोपर, कासारवडवली मेट्रो 4, स्वामी समर्थनगर, जोगेश्वरी, कांजूरमार्ग मेट्रो 6, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि इतर 3 ठिकाणी इंटरचेंज करून जोडली जातील. त्याचप्रमाणे या मेट्रोवर 15 स्थानके असणार असून नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहराशी जोडली जाणार आहेत. बदलापूर मेट्रो कारशेड चिखलोली, अंबरनाथ, अंबरनाथ MIDC, पालेगाव, नेवाळी, उंभारली गाव, हेदुटणे, पलावा, पडलेगाव, कल्याणफाटा, महापे, घनसोली स्टेशन या भागातून पुढे जाऊन अखेरीस ठाणे खाडी ओलांडून कांजूरमार्ग अशी या मेट्रोची स्थानके असतील. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.